कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झाली का कार्यक्रमाची तयारी? या की डॅडी। अरे राहू दे। काजू सरबत 0 मिनिटात आलो। हा ऐ, 4 चौघात कसा मान मिळवायचा का नाही ह्याची मीच आयडिया देणार होतो, पण आत्ता नाही, नंतर। नंतर नंतर का? अरे मी सांगितलेल्या आयडियानं मलाच फरक पडतो ना, आधी बघितलं पाहिजे ना। कसं वाटलं? मामा शांत व्हा, शांत बसता जरा, आलोच। पप्पे खायला द्या ना काहीतरी। पप्पा डॅडी, तुम्ही माझ्या शब्दाला मान ठेवून आलात ना, लय बरं वाटलं बघा। अरे तू अजून कुठं आमचा मान पाहिलायस? अजून लय मान द्यायचंय तुला। आता नाही आली? येते बरं या की बस। अय्या चाल। सातारा कंदी पेड्याची आयडिया देतो तुला, कधी बघू जरा इकडे। मामा सरबत घ्या। सरबत? मला सांगा, बिन पाण्याचा सरबत कधी पिलाय का तुम्ही? नाही, बिन पाण्याचं सरबत कुठं असतो? लई वेळा बघितलाय मी, लई वेळा पिलाय पण मी। कसं आहे, त्या सरबताचा थोडासा वास येतो आणि घेतला की थोडस फक्त डोकं गरगरत, बाकी एक नंबर। मामा त्याला दारू म्हणतात। तुम्हाला ना शो सरबत बी दिलं नाही पाहिजे, हे माघारी। अरे एक तर देखील सरबत। मला आवडलं का तुझं? हो होतं, चालं बघा। चल अक्का, मला सूर्याचं लई कौतुक वाटतंय। सूर्यानं भाग्यासाठी जे केलंय की नाही, ते एखाद्या आईनं सुद्धा तिच्या लेकीसाठी केलं नसेल। खरं आहे ग तुझं। म्हणजे बघ की, सूर्यानं कधी बी त्याच्या बहिणींना आईची कमतरता भासू दिली नाही, पण आज भाग्यासाठी तो जे काही करतोय ना, ते बघून त्याच्याबद्दलचा आदर लई वाढलाय माझ्या मनात। म्हणजे मला सांग की, गावाकडे हे असले सोहळे कोण करतंय का? होय, पण त्यानं केला। म्हणजे कसं होतंय, आधी पोरगी वयात आली म्हणल्यावरती आईच भांबावून जाते, काय करू कसं करू असं होऊन जातंय तिला। मग काहीतरी करून हे सगळं का होतंय, कशासाठी होतंय हे त्या पोरीला समजावून सांगायचं आणि 4 दिवस तिला बाजूला बसवायचं, एवढंच। अक्का, आपल्या वेळेस तर कसं असायचं ना, एखाद्या पोरीला पाळी आली की तिला लांब बसवायचे, तिला कोणाशी बोलू देत नव्हते का, तिला कशाला हातही लावू देत नव्हते, आणि तिला काय झालंय म्हणून विचारलं की म्हणायचे कावळा शिवलाय। अगं तुला माहित आहे का, मी लहान होते ना तेव्हा मला असं वाटायचं, यो कावळा मोठ्या पोरीसनेच का बरं शिवतो, मला का नाही शिवत? मग जरा मोठे झाले तेव्हा कळलं, हे कावळा शिवणं म्हणजे नेमकी काय भानगड आहे। अक्का तुम्हाला खरं सांगू का, मला पण असंच झालं होतं बघा। मला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली ना, तेव्हा मला असं वाटलं, अयो आपल्याला काय झालंय, आपण आता मरतोय की काय। पण खरं काय ते कळल्यावर असं वाटलं, बाईच्याच वाट्याला का हो हे सगळं। मग हळूहळू कळत गेलं, बाईच्या वाट्याला देवानं ही किती सुंदर गोष्ट दिल्या। खरं आहे तुझं। बरं अक्का, माझं झालंय सगळं आवरून। तुम्ही मालकासने सांगितलं का आपण जाणार आहे ती? हेच मेलोड्रामा लावला यांनी। आपण थोडी भर टाकूया की। सूर्या, अरे सूर्या, अरे आम्हाला फार कौतुक वाटतं बा तू। अरे किती चांगले संस्कार केलेस तू बहिणीवर, किती शहाणी आहे ती पोर। डॅडींचा आशीर्वाद घे। अगं राहू दे, मोठी हो, यशस्वी हो। तुमचं प्रेम बघून माझ्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं बघ। हे पुरी, माझ्यासाठी प्यायला पाणी आणतेस का? आणते। सूर्या, अरे किती वादळ आली तुझ्या आयुष्यात,
लहानपणी तुझी आई पळून गेली तरी डगमगला नाहीस. अहो देवाचं दागिनं घेऊन या पुरीची आय देवळातल्या पुजारा संघ पळून गेली. हे असली किड आपल्या गावात नको, वाळीत टाका यांना. हाकलून द्या गावात. हिमतीनं दुकान सांभाळलंस, बहिणींना मोठं केलंस. गावात काय काय बोलायचे तुमच्या घराबद्दल, पण तू तुझ्या आईच्या पापाची सावली तुझ्या बहिणींवर कधीच पडू दिली नाहीस. तेजूचं लग्न मोडलं तरी बी डगमगला नाहीस, हिमतीनं उभा राहिलास. आणि आता भाग्याला लहान आलं म्हणून किती चांगला सोहळा केलास. अरे किती ते बहिणींवरचं प्रेम. अरे सूर्या, तुझ्यासारखा भाऊ जगात शोधून सापडणार नाही. नाही, त्या तिघींचं एक वेळ मी समजू शकतो. सख्या बहिणींसाठी कुठला बी भाऊ करतोच म्हणा. भाग्या कोण कुठली पोर माहित नाही कोणाचं पाप असेल, पण तिला बी तू घरी आणलं. सख्या भावाप्रमाणे तिच्यावर प्रेम केलं. अरे सूर्या, अरे तू देव माणूस आहे, देव माणूस. तुझ्या पायाजवळ बसायची वेळ ऐकी नाही आमची. डॅडी येऊशी आत्ता नको. अरे का नको, का नको म्हणतो मी. जगाला बी कळू दे की भाग्या तुझी रक्ताची बहीण नसताना बी तू तिच्यावर किती प्रेम करतोस ते. दादा, भाग्य, काय झालं? नशीब भाग्यानं काय ऐकलं नाही. पाणी राहू दे. राजू, हिला काहीतरी गोड खायला घाल. चल. कुणाची बाजार कधी कशी कुठं मारायची हे डॅडींकडनं शिकायला पाहिजे. उगाच काय एवढी वर्ष राज्य केलंय गावावर डॅडीनी. दादा, काय झालं? आणि डॅडींना काय एवढं वाईट वाटतंय? काय बोलले का ते? म्हणजे तू काहीच ऐकलं नाही ना? नाही का? काय झालं? नाही, काय नाही झालं. ते आईचा विषय निघाला होता ना, त्यामुळे त्यांना वाईट वाटलं. तू नको विचार करू त्याचा. हा भाग्य, तू माझ्यापासून कधीच लांब जायचं नाही. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. दादा, मी कशाला लांब जाईल? आपलं हे नातं कधीच तुटणार नाही. तुझ्यासारखा भाऊ मिळाला ना, नशीब लागतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.